संतांनी मला कुळ दैवत ज्ञात करून दिलं. पण महाराज म्हणतात एवढ्यावर थांबलो नाही, त्या दैवताला शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो आणि शरण गेलो उगविलो संकटी. बस आता काय, आता 23 मिनिट बरोबर करू आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन नियोजित वेळेत पूर्ण विराम. विठोबा रखुमाई कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संताने झाले शरण गेलो. उगाविला संकानी उगाविलो, उगाविलो
संकटी भोगविलो संकटी संतांनी आम्हाला कुळदैवत ज्ञात करून दिलं आणि त्या दैवताला काया वाचा म्हणे शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. आपण शरण गेलो शरण गेलो शरण गेलो मधगेपाटील संवाद झाले शरण गेलो. शरण कसं काय जाल तुम्ही? अरे त्याला काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. त्याचं वर्णन कसं? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया निराकार निर्गुण तुझ रघुराया निराकार निर्गुण तुझ रघुराया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया तुझ रघुराया. रंग नहीं रूप नहीं वर्ण नहीं छाया नाही काहीच जेथ नाही असा असलेला आणि त्याला शरण गेलो कसं शक्य आहे? अरे बाबा ऐकून तर घ्या. ते निर्गुण निराकारच होत पण आमच्या संतांनी त्याला रूपाला आणलं आणि यालाही रूपा बळे 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 आणि यालाही रूपा
करुणी खळे हरिदासी आणि येला. बरं का सूर्यवंशी साहेब, आणावं लागतं ते देवाला, यावं लागतं जीवाला. येत असतात ते संत. त्याला स्वेच्छा अनिच्छा परेच्छा म्हणतात. स्वेच्छा अनिच्छा परेच्छा. एखाद्या वेळेला असं असतं गावगाड्यामध्ये, अरे तू तर येतच नाही म्हणला जेवायला याच्या घरी, माझ्या आधी पंक्तीत हजर. येतच नव्हतो का आला? आपल्या घरी 1 महिन्यानं लग्न आहे मुलीचं, नको गावगाड्यात विरोध, म्हणून आलो. याला म्हणतात इच्छा नसताना येणे, हे अनिच्छा. एखाद्या वेळेला येत नाही म्हणला माझ्या आधी आला. येतच नव्हतो ना, मग अशोक पाटलानं आणलं, हे परेच्छा म्हणजे त्याच्या इच्छेनं. एखाद्याला असं असते, मालक फिरतात, अरे शाबास, खरंच मी तुला निमंत्रण द्यायचं विसरलो बुवा, तरी मनाचा मोठेपणा दाखवून पंक्तीत जेवायला आला माझ्याकडे. मला कशाला निमंत्रण पाहिजे पाटील? मला काय वेगळं समजतं का? तुमच्या घरचा सदस्य समजत जा ना, जेवण असल्यावर येणारच. लक्षात ना, हे स्वेच्छा, याला स्वातंत्र्य. 3 प्रकारच्या गवळणी होत्या का नाही मावल्या? हो, तुमच्याकडे सांगतो, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी. स्वतंत्र. इथे जो स्वतंत्र शब्द आहे ना, स्वतंत्र शब्दानं सासू घ्यायची. सासू, पूर्वीचा काळ होता महाराज. सासू कशाला म्हणतात? एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू दिवसभरात, तिचं नाव सासू. बरं का? आता इथल्या सर्व सासवांना माझी नम्र प्रार्थना आहे, काय मुकाट्यानं मिळतं कुरकुर न करता खाऊन घेत जा. वृद्धाश्रम तयार आहे, आता नाही चालत ते पूर्वी पूर्ण स्वातंत्र्य. अरे ते ताकाला आली बिचारी, सून होती घरी. ताक आहे का सुनबाई? नाही, ताक नाही. वापस चालली. चौकात भेटली जिच्या घरी गेली होती ती. कुठं गेली त्या आबाई? तुमच्याच घरी गेली ती नानी. कशाला? ताकाला. मग सुनबाई होती, काय म्हणली ती? ताक नाही म्हणले. नाही म्हणले, चला. आबाईला वाटलं हिनं ठेवलं असेल, सुनाला माहित नसेल. बघा, पातेलं घेऊन हिच्या माग 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 माग, आणि हे आबाई दरवाजात उभी राहिली, कमरेवर हात ठेवून. नानीला जाय, ताक नाही. हे तर सुननं सांगितलं. तिथून कशाला आणलं चौकातून? हेल पडा. काय सांगितलं? ताक नाही म्हणून. तिचा काय अधिकार आहे ताक नाही म्हणायचं? ताक नाही सुद्धा मी सांगणार. मला सासू म्हणतात. नाहीतर मुलगा आणि बाप बाहेर पेपर वाचत बसले होते बैठक रूममध्ये. 3 जणी स्वयंपाक घरात होत्या. मोठं भांड पडलं, फुटलं, आवाज झाला. बाप म्हणला, बाळासाहेब, तुझी पत्नी, तुझी मुलगी, तुझी पत्नी, तुझी आई, तुझी बहीण 3 जणी आहे रे किचन मध्ये, कोणी भांड फोडलं? जा बरं. मुलगा उठला नाही. अरे बाळासाहेब, तुला म्हणतोय मी, भांड कोणी फोडलं? 3 आहे. तरी उठला नाही. अरे ऐकायला का नाही तुला? तुझी पत्नी आहे, तुझी आई आहे, तुझी बहीण आहे किचन मध्ये, एवढं मोठं भांड फोडलं कोणी? जा बरं बघ. अशोकराव, मुलगा तिथेच उभा झाला. इथून सांगू का पप्पा? भांड कोणी फोडलं? कोणी? मम्मीनं. तुला कसं माहित? साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही, म्हणजे मम्मी शिवाय फुटलं नाही. असा पेपर पुढे घेतला बापानं. बरं का बाबा? कळलं. बैस बैस. नाही, जर माझ्या बायकोनं फोडलं असतं बाबा, तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत आहे, मम्मीनं फोडलं. अरे कळलं, बैस खाली. पूर्ण स्वातंत्र्य त्याला म्हणता आहे ना. स्वेच्छा अनिच्छा परेच्छा. स्वेच्छा संताच्या ठिकाणी लावायचं, अनिच्छा जीवाच्या ठिकाणी लावायचं, आणि परेच्छा देवाच्या ठिकाणी. संत स्वतंत्रपणे येतात जातात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. जीव अगा कर्मे जै उरावे, तैती सुखदुखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये. यावं लागतं जीवाला. येत असतात संत, पण आणावं लागतं देवाला. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरीसी. वैकुंठीचा देव आणिला भूतळा आणिला, तसा आणि येली रूपा बळे. बळच रूपाला आणण्याकरता केलं काय? करुणी खळे हरिदासी. खळ, बरं का? खळ केलं. ही मराठी इतकी कठीण आहे. मी काल सांगितलं होतं जळगावला, आम्ही मराठी माणसंच
अभिजात दर्जा मिळाला. आता मराठीत बरं आहे, 4 गोष्टी चांगल्या झाल्या सूर्यवंशी साहेब. जाता जाता 4 गोष्टी. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव. अरे नाव झालं वारकऱ्याला आनंद होईल असं संत तुकाराम महाराज विमानतळ झालं ना, लोहगाव विमानतळाचं. एक, ज्या अहिल्यादेवीचा जन्म नगर जिल्ह्यात झाला तिला न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. देशी गायीला राज्यमाता, जर्सी नाही, देशी देशी गाय. अरे 1000 गायी कळपानं चरू द्या, तिचं वासरू सोडा तर शेपटाचा गोंडा वर कान टवकारता जाऊन 999 गायी डावलून मायच्या काशेला एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. म्हणून पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे पूर्वी. मी काय बोललो का, तुम्ही अनुभव घेता म्हणून हसता. आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजाव जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे याचा ते भरतो. राज्यमाता देशी गाय, अभिजात दर्जा मिळाला तो मराठीला. पण आम्ही मराठी माणसंच मराठी नाही तर मी विचारतो, सांगा बरं मराठीत काय म्हणतात रेल्वे स्टेशनला? इकडे महाराष्ट्रात मराठी बोलणारे रेल्वे स्टेशनला माहीत नाही काय म्हणते मराठीत. पण ते माहिती नाही तेच बरं आहे बरं का. एवढं लांब लचक नाव आहे ते, अग्निरथ निवासस्थान. हे रेल्वे स्टेशनचं भाषांतर आहे मराठीमध्ये, अग्निरथ निवास स्थान. त्याच्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं ना, त्यापेक्षा स्टेशनवर गेलो त्याच्यापेक्षा बरं. मजा इथे खळ शब्द वाढला. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो का? तुमच्या भाषेत राईट राईट, नो नो आहे ना, KN व W नोच आहे उच्चार, NOचा उच्चार नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. पण एक राईट उजवा आहे, एक राईट बरोबर आहे, एक नो जाणणे आहे, एक नो नाही आहे. या भानगडी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. तसं खळ किती ठिकाणी सांगतो मी तुम्हाला. खळ म्हणजे दुष्ट आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, खळा सदा क्षुद्रदृष्टीन करी कष्टी सज्जना. बाजरीचं खळ, ज्वारीचं खळ, खळ शब्दच आहे का नाही, मराठी आहे ती. बाजरीचं खळ आहे, ज्वारीचं खळ आहे, ते खळच आहे. पण इथं खळ आहे तो हट्ट. मजा पा, इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. खळ म्हणजे हट्ट घ्यायचा. एखाद्या वेळेला काय होतं, त्या मावशीला असं वाटतं कीर्तनाला लेकरू घेऊन गेलं तर लेकरू रडणार आहे, नाही गेलं तर घरी सांभाळायला कोणी नाही. काय व्हायचं ते होऊ द्या. हा बाबा 21 साली 15 डिसेंबरला आला होता. त्यांनी दाखवली तारीख. गीता जयंतीन अभंग होता, भाव धरुणी वाची ज्ञानेश्वरी. मी शुद्धीवर आहे, तुम्ही काय करून. मग आता घरी लेकरू ठेवा तर रडतं, त्याला सांभाळायला कोण नाही, तिथे गेल्यावरही रडणार. जाऊ द्या काय होईल ते होईल. बाळाला घेऊन आली ती मावशी कीर्तनाला. आता तिला आवड आहे बिचारीला, काय कारण घरी ठेवायला तर कोणी सांभाळायला नाही, आणावं तर रडल्याशिवाय काय होईल ते हो. आली, चाल झाली, तुकाराम महाराज काय सांगतात हे सुरू झालं आणि तिच्या बाळाचं रडणं सुरू झालं. जेव्हा बाळाचं रडणं सुरू होतं तेव्हा भोवतालच्या अशा आडव्या पाहतात तिच्याकडे. इथलं नाही तिकडचं चालू आहे कीर्तन. लाल डोळे करून एकमेकाला उठणं म्हणा उठणं म्हणा, स्वतः ऐकत नाही, दुसऱ्याचं वाटोळ चाललं लेकरू घेऊन. उठणं म्हणा जाणं म्हणा बाहेर, लाजून जाते बिचारी ती. जाणं घेऊन काही खायला दे त्याला, सगळे केलं आजी. मग आता ते गप्प राहत नाही का? खळीस आलं. लक्षात आलं ना शब्द खळीस आलं. मी याकरता तिथं नेलं तुम्हाला. खळीस आलं म्हणजे हट्टाला पेटलं. आता मला उचलून घरी नेल्याशिवाय गत्यंतर नाही. तसं हरिदास हट्टाला पेटले, खळीस आले आणि अरूप असणाऱ्याला रूपाला आणलं. विठ्ठल विठ्ठल अभंगावर कीर्तन करायचं असेल तर कठीण आहे, त्याच्यासाठी अभ्यास लागतो. आणि कोणताही अभंग घेऊन काही ठोकायचं असेल तर रोज अभंग बदलता येतो. नुसत्या चालीपुरता वापरायचा, अभंग बदलायचा, पण त्याचा आणि बुवाचा संबंध नाही. शेवटच्या तालीला जय विठ्ठल झाल्यावर मजा पहा. गणित आहे अभंग म्हणजे काय, गणित आहे. फार झालं तर
या बाबाने हसवलं नाही, याला पुढच्या वर्षी आणायचं नाही असं राजेंद्र पाटलाला म्हणतील लोक. मी येणारही नाही, मला कुठं वेळ आहे. पण आम्ही सोडवण्यासाठी अभंग घेणार, नाही आवडलं तरी चालेल, आमची पद्धत बदलू देणार नाही. आपण इथपर्यंत आलो. खळं करुणी खळं हरिदासी, हरिदासाने खळं केलं म्हणजे हट्ट केला आणि अरूप असणाऱ्याला रूपाला आणलं. आणि रूपाबळे, आणि रूपाला आणल्यावर नाव असते, पण तर नाव नाही. रूप नाही तयासी. अरे पहिलं रूप आहे ना, तर याला माहिती होतं आपल्या घरी नवीन बाळ जन्माला येणार आहे. सकाळी रडणं ऐकलं अशोकराव, लुंगी बन्यांवर पळत गेलं ब्राह्मणाकडे. ब्राह्मण काका आहे का घरी? या ना. तसा पाठ मांडला, चहा दिला. मुलाचं नाव ठेवायचं आहे, बाळ झालं मला. पंचांग काढलं, चांगलं आहे. चंद्रबळ चांगलं आहे, आज गुरुपुष्यामृत आहे, काय योग चांगले. पालाय लावू नका, 10:30 वाजले. नाव सांगा, नाव. अरे नाव सांगतो पण हे सांग ना काय झालं, मुलगी का मुलगा? ते नाही पाहायला ब्राह्मण काका. मग रडणं ऐकून आलो. तुझ्या बापान ठेवलं होतं का रे रडण्यावर नाव? जा वापस, आधी बघून ये मुलगा का मुलगी, आणि मग सांगतो नाव पिंट्या का पिंटी. म्हणजे आधी रूप आहे नंतर नाम आहे. तसं आणेली रूपाबळे, बळेच रूपाला आणल्यानंतर मग नाव ठेवण्यात आलं. आणि त्या नामाच्या आनंदात मग नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, आणि त्या आनंदात नाचू लागलो. तुका माने